नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1ची मोस्ट इम्पॉर्टंट पी-वाय-क्यू एम-सी-क्यू सीरीज म्हणजेच महत्त्वाचे पी-वाय-क्यू एम-सी-क्यू प्रश्न. 7 एप्रिल 2024ला आपली एम-एस-सेट एक्झाम आहे आणि काहीच दिवस शिल्लक असणार आहे. त्यामुळे या सीरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सीरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1चा पहिला युनिट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 बद्दलचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. सेट एक्झामचा पेपर 1 हा एकाच तासाचा असतो. त्यामुळे घाई न करता व्यवस्थित क्वेश्चन्स वाचा आणि उत्तरे टिक करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कमी वेळ आहे याचा अर्थ असा नाही की आपण घाई प्रश्न सोडवायचे, तसं करू नका. व्यवस्थित माइंड फ्रेश ठेवा आणि उत्तरे लिहा, उत्तरे टिक करा. ग्लोबल ऑनलाईनसाठी घेऊन आले 30 दिवसाचा एम-एस-सेट 2024 पेपर 1चा क्रॅश कोर्स, ज्यात असणार आहे लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. जर का हा 30 दिवसाचा असेल, पण आता काही दिवसच शिल्लक असल्यामुळे आपण रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहू शकतो, कारण ही रिव्हिजन बॅच असणार आहे. त्यामुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणारच आहे. आणि 5,000 प्लस एम-सी-क्यू क्वेश्चन बँक आहे, त्यामुळे पुन्हा चांगलं होईल. आणि 50 प्लस टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे 50 टेस्टमध्ये मॉक टेस्ट, पी-वाय-क्यू, पुन्हा 10 विभागाचे प्रॅक्टिसचे क्वेश्चन, ते मॉक टेस्ट, ते पण खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तुम्ही जर का मॉक टेस्ट देणं सुरुवात केली नसेल तर नक्की सुरुवात करा. दिवसातून 4 मॉक टेस्ट द्या आणि छान अभ्यास करा. पेपर 1 मध्ये आपल्याला नक्कीच यामुळे 75 प्लस मार्क्सचे टार्गेट आहे आणि येणार पण आहे आपल्याला 75 प्लस मार्क्स. कारण हे याचे टेस्ट जे आहेत 5,000 प्लस एम-सी-क्यू क्वेश्चन्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स रिव्हिजन बॅच आहे, त्या तुमच्यासाठीच डिझाइन केलेली आहे. त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. पुन्हा याबद्दल काही डिटेल्स हव्या असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि टेस्ट सीरीजची पण बॅच आम्ही उपलब्ध केली आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये 50 प्लस टेस्ट असणार आहे, अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत आणि व्यवस्थित स्पष्टीकरणासोबत ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या 7 तारखेलाच आपली पेपर आहे, त्यामुळे नक्कीच महत्त्वाचं ठरेल टेस्ट सीरीज देणं. आणि टेस्ट सीरीज देणं म्हणजे टेस्ट सीरीज घेणं आणि मॉक टेस्ट द्या, कुठली पण द्या, पण मॉक टेस्ट द्या नक्की. त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल आहे. आता आपण बघूया प्रश्न. पहिला प्रश्न आहे, अचीव्हमेंट टेस्ट आर पोज ऑफ अ कॉमनली यूज फॉर अ पर्पज ऑफ. म्हणजे ज्या उद्देशासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या सिद्धी चाचण्या आहेत. तर ते कशासाठी वापरल्या जातात? मेकिंग सिलेक्शन फॉर अ स्पेसिफिक जॉब, विशिष्ट नोकरीसाठी निवड करणे, अभ्यासक्रमाची उमेदवाराची निवड करणे, सिलेक्टिंग कॅन्डिडेट फॉर अ कोर्स, आयडेंटिफाईंग स्ट्रेंथ अँड विकनेस ऑफ लर्नर, शिकणाऱ्यांची ताकद आणि कमकुवता ओळखणे, की असेसिंग द अमाउंट ऑफ लर्निंग आफ्टर टीचिंग, शिकवल्यानंतर शिकण्याचे प्रमाण मोजणे. काय असणार आहे सांगा बघू? अचीव्हमेंट टेस्ट आर पोज ऑफ कॉमनली यूज फॉर पर्पज ऑफ असेसिंग द अमाउंट ऑफ लर्निंग आफ्टर टीचिंग, म्हणजे शिकवल्यानंतर शिकण्याचे प्रमाण मोजणे, हे त्याचं उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, अ गुड टीचर इज अ वन हू. चांगला शिक्षक तो असतो जो गिव्स युजफुल इन्फॉर्मेशन, उपयुक्त माहिती देतो, एक्सप्लेन कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल, संकल्पना आणि तत्त्वे स्पष्ट करतो, गिव्स प्रिंटेड नोट्स टू स्टुडंट, विद्यार्थ्यांना छापील नोट्स देतो, की इन्स्पायर स्टुडंट टू लर्न, विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करतो. सांगा बघू. अ गुड टीचर, छापील नोट्स तर नाहीच आहे. एक्सप्लेन कॉन्सेप्ट प्रिन्सिपल हे तर करतोय तो. उपयुक्त माहिती पण देतोय आणि विद्यार्थ्यांना इन्स्पायर पण करतोय. तर आता कसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, ऑप्शन्स चारही कधी-कधी बरोबर राहतात. मग त्यातून आपल्याला निवडायला लागतो, की कोणता ऑप्शन हा 80% जास्त महत्त्वाचा आहे, कोणता 40% आहे, कोणता 50% आहे. ठीक आहे. कधी-कधी चारही ऑप्शन्स बरोबर दिले जातात आणि आपल्याला कन्फ्यूज केलं जातं. ठीक आहे. तर यामध्ये इन्स्पायर स्टुडंट्स टू लर्न, विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करणे, हे गुड टीचरचं काय आहे? काम आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये डी जे आहे ते 80% बरोबर आहे. बाकी सी तर चुकलेलंच आहे. बी आणि ए हे कमी पर्सेंट महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणता ऑप्शन जास्त इफेक्ट करतोय, प्रभावी आहे, ते त्यावरून टिक करायचं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ग्रेटर द हँडिकॅप ऑफ द स्टुडंट कमिंग टू द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, ग्रेटर द डिमांड ऑन द. शैक्षणिक संस्थांमध्ये जर का अपंगत्व जे आहे विद्यार्थी ते जर का जास्त आले तर कशाची मागणी जास्त वाढते? फॅमिली, सोसायटी, टीचर, स्टेट. तर ते कसं शाळेमध्ये येतात ना, तर मग ते टीचरची मागणी खूप जास्त वाढते, कारण टीचर्सना, शिक्षकांनाच ते सांभाळावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कंटिन्युअस कंप्रेसिव्ह एव्होल्युशन. सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर इट इन्क्रीज द वर्कलोड ऑन अ स्टुडंट बाय टेकिंग मल्टिपल टेस्ट. अनेक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांवर कामाचा भार वाढणे. इट रिप्लेस मार्क्स विथ ग्रेड, ते गुणांच्या जागी ग्रेड घेते. इट इव्हॅल्युएट्स एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द स्टुडंट, हे विद्यार्थ्याच्या प्रत्येक पैलूचे मूल्यमापन करते. इट हेल्प्स इन रिड्युसिंग एक्झामिनेशन फोबिया, हे परीक्षेचे फोबिया कमी करण्यास मदत करते. सांगा बघू काय असणार आहे?
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंटिन्युअस आणि कम्प्रेहेन्सिव्ह इव्होल्युशन. आणि सर्वात पहिले इव्होल्युशन काय आहे, तर इव्होल्युशन काय आहे, तर निर्णय देण्याची कृती ज्यामध्ये एखाद्या गोष्टीची उपयुक्तता मोजण्यासाठी मूल्यांकन केले जाते. आणि इव्होल्युशन मध्ये कसं आहे, यात सुधारणा होत नाही. आणि असेसमेंट याचं हे आहे की यामध्ये सुधारणा होते. एखाद्या गोष्टीचे आपण मूल्यमापन करतो, गुणवत्ता बघतो, पण ते सुधारणा होते, पुनरावलोकन करता येते असेसमेंटमध्ये, आणि इव्होल्युशन मध्ये करता येत नाही. ठीक आहे. तर काय असणार आहे, अनेक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांचा कामाचा भार वाढतो, हे पण आहे. इट रिप्लेस विथ मार्क, हे पण आहे. आणि हेही विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पैलूचे मूल्यमापन करते. हे त्यामुळे बघूया. हा, वन कोणतं ऑप्शन असणार आहे सांगा बघू. तर ऑप्शन आहे सी. आपलं काय असणार आहे, सी आहे. अनेक चाचण्या घेऊन भार वाढतो, ग्रेड घेते आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पैलूचे मूल्यमापन करते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स डिनोट ग्रेट स्ट्रेंथ ऑफ अ टीचर. खालीपैकी कोणते गुण शिक्षकाचे मोठे सामर्थ्य दर्शवतात. फुल टाइम ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन द इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट, संस्थात्मक व्यवस्थापनामध्ये पूर्णवेळ सक्रिय सहभाग, सेटिंग एक्झाम्पल्स, विलिंगनेस टू पुट अझम्पशन टू द टेस्ट, परीक्षेसाठी गृहीतके मांडण्याची इच्छा, चुका मान्य करणे, एक्नॉलॉजिंग मिस्टेक. सांगा बघू काय असणार आहे. मग ए आहे 1 2 4, 2 3 4, 1 3 4 आणि हे सगळे. सांगा बघू काय असणार आहे. सेटिंग एक्झाम्पल तर असणार आहे. विलिंगनेस टू द पुट अझम्पशन टू द टेस्ट हे असणार आहे. त्यामुळे टू असणार आहे. याच्यामध्ये टू नाही, हे किंवा हे. हा, बी किंवा डी. सांगा बघू. तर एक्नॉलॉजिंग मिस्टेक हेही असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे मग, बी असणार आहे. ए जे आहे फुल टाइम ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट हे नसणार आहे. ठीक आहे. हे कोणते गुण आहेत, तर मग शिक्षकाचे मोठे सामर्थ्य दर्शवतात. दिस ॲट्रिब्यूट्स डिनोट ग्रेट स्ट्रेंथ ऑफ अ टीचर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, बी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन द कंटेक्स्ट ऑफ मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन. बहुनिवडी प्रकारच्या प्रश्नांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. दे आर मोर ऑब्जेक्टिव्ह दॅन ट्रू फॉल्स टाईप क्वेश्चन. ते सत्य असत्य प्रकारच्या प्रश्नांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ असतात. दे आर लेस ऑब्जेक्टिव्ह दॅन एसे द टाईप क्वेश्चन. ते निबंध आणि प्रकारच्या प्रश्नापेक्षा कमी वस्तुनिष्ठ असतात. की ते लहान उत्तर प्रकाराच्या प्रश्नापेक्षा अधिक व्यक्तिनिष्ठ आहेत. की दे आर मोर सब्जेक्टिव्ह दॅन ट्रू फॉल्स टाइप्स क्वेश्चन. सांगा बघू काय असणार आहे. तर हे जे आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ते काय आहे, तर ते मोर ऑब्जेक्टिव्ह असतात दॅन ट्रू फॉल्स टाईप क्वेश्चन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे ना, आता आपण सेटमध्ये पण आपण पेपर देऊया तर ते 4 ऑप्शन्स असतात आणि त्यानुसारच आपल्याला टिक करावं लागते, नेट आणि सेट दोन्हीमध्ये. तर ते काय, ते मोर ऑब्जेक्टिव्ह आहे, ते सत्य असत्य प्रकारापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. आणि हे कशाबद्दल विचारलं होतं, मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन बद्दल विचारलं होतं. ठीक आहे. समोरचा प्रश्न, व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर अ गुड टीचिंग. चांगल्या शिकवणीसाठी काय आवश्यक आहे. निदान, रिमेडी, डायरेक्शन, फीडबॅक. अभिप्राय, निदान, उपाय, दिशा. काय असणार आहे सांगा बघू. 1 2 3 4, 1 2 2 3 4 3 4. सांगा काय असणार आहे. तर रिमेडी पण असेल, डायरेक्शन पण असेल. तर आपलं उत्तर काय, ए असणार आहे. चारही आहे, डायगोनिसिस, रिमेडी, डायरेक्शन, फीडबॅक. हे चांगल्या शिकवणीचे म्हणजे इट इज रिक्वायर्ड फॉर अ गुड टीचिंग. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ स्टुडंट इव्हॉल्युशन ऑफ टीचर्स आर. शिक्षकाच्या विद्यार्थ्याच्या मूल्यमापनाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहे. टू गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट स्टुडंट विकनेस. विद्यार्थ्यांच्या कमकुवतपणाबद्दल माहिती गोळा करणे. टू मेक टीचर टेक टीचिंग सिरियसली. शिक्षकांना शिकवणे गांभीर्याने घेणे. टू हेल्प टीचर्स अडॉप्ट इनोव्हेटिंग मेथड्स ऑफ टीचिंग. शिक्षकांना अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतीचं अवलंबन करण्यास मदत करणे. की शिक्षकाच्या गुणांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे क्षेत्र ओळखणे. म्हणजे टू आयडेंटिफाय द एरियाज ऑफ अ फर्दर इम्प्रुव्हमेंट इन अ टीचर ट्रेट्स. सांगा बघू काय असणार आहे. तर टीचर टेक्स हे तर नक्कीच असणार आहे. शिक्षकांना शिकवणे गांभीर्याने घेणे, अध्यापनाच्या नावाने इनोव्हेटिव्ह मेथड्स ऑफ टीचिंग काढणे आणि टू आयडेंटिफाय द एरियाज ऑफ अ फर्दर इम्प्रुव्हमेंट हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, बघूया. 1 आणि 2. तर काय असणार आहे आपलं उत्तर. आपलं उत्तर असणार आहे बी, जे आहे 2 3 आणि 4.
जे आपण बघितलं. शिक्षकांना टू मेक टीचर टेक टीचिंग सिरियसली, टू हेल्प टीचर्स अडॉप्ट इनोव्हेटिंग मेथड्स ऑफ टीचिंग आणि टू आयडेंटिफाय द एरियाज ऑफ अ फर्दर इम्प्रुव्हमेंट इन अ टीचर ट्रेस. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, युझिंग द सेंट्रल पॉइंट ऑफ अ क्लासरूम कम्युनिकेशन ॲज द बिगिनिंग ऑफ अ डायनामिक पॅटर्न ऑफ आयडियाज इज रेफर्ड टू ॲज. क्लासरूम कम्युनिकेशनच्या मध्यवर्ती बिंदूचा वापर कल्पनाच्या गतिशील पॅटर्नची सुरुवात म्हणून केला जातो. त्याला काय म्हणतात? सिस्टमायझेशन, प्रणालीकरण, प्रॉब्लेम ओरिएंटेशन, आयडिया प्रोटोकॉल की माइंड मॅपिंग. सांगा बघू काय असणार आहे? त्या ते असणार आहे माइंड मॅपिंग असणार आहे आणि आपलं उत्तर आहे डी. क्लासरूम कम्युनिकेशनच्या मध्यवर्ती बिंदूचा वापर कल्पनाच्या गतिशील पॅटर्नची सुरुवात ही माइंड मॅपिंगनी होते. माइंड मॅपिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण एखादा टॉपिक जर का वाचतोय तर त्याच्यातून आपण मग काही सब टॉपिक्स काढतो आणि त्याचे मग पुन्हा सब टॉपिक्स, हे काय असतं? माइंड मॅपिंग. आणि माइंड मॅपिंग हे अभ्यास करताना खूप महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. आणि आपण शिकवताना पण जर प्रेझेंटेशन आपण देतोय तर आपण प्रेझेंटेशन देताना एक टॉपिक घेतो, त्यानुसार मग आपण आपली स्लाइड्स हे करतो. त्यामुळे माइंड मॅपिंग तिथे पण खूप महत्त्वाचे ठरते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द यूज ऑफ टीचिंग एड्स इज जस्टिफाईड ऑन द ग्राउंड्स ऑफ. च्या कारणास्तव अध्यापन साधनांचा वापर न्याय्य आहे. कशात? अट्रॅक्टिंग स्टुडंट्स अटेन्शन इन द क्लासरूम, वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे, वर्गातील अनुशासन ही समस्या कमी करणे, मिनिमायझिंग इनडिसिप्लिन प्रॉब्लेम्स इन द क्लासरूम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे, की इफेक्टिव्ह एंगेजमेंट ऑफ स्टुडंट इन अ लर्निंग टास्क, शिकण्याच्या कार्यात विद्यार्थ्यांचा प्रभावी सहभाग. सांगा बघू काय असणार आहे? द यूज ऑफ टीचिंग एड्स इन जस्टिफाय ऑन द ग्राउंड्स ऑफ. काय? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे, ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स ऑफ द स्टुडंट. हे खूप महत्वाचं आहे. लर्निंग आउटकम जेव्हापर्यंत स्टुडंट्सचं मिळत नाही तोपर्यंत ते टीचिंग व्यवस्थित झाली की नाही ते जस्टिफाय होत नाही. ठीक आहे. इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये पण लर्निंग आउटकम्स खूप महत्वाचे असतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, ॲज अ टीचर सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन टू इन्शुअर युअर इफेक्टिव्ह प्रेझेन्स इन द क्लासरूम. शिक्षक म्हणून वर्गात तुमची प्रभावी उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा. यूज ऑफ पियर कमांड, समवयस्क कमांडचा वापर, मेकिंग अग्रेसिव्ह स्टेटमेंट, आक्रमक विधाने करणे, अडॉप्शन ऑफ वेल एस्टॅब्लिश पोस्चर, सुस्थापित पवित्रा स्वीकारणे, बिंग ऑथॉरिटी, हुकुमशाही असणे. सांगा बघू काय असणार आहे? तर अडॉप्शन ऑफ वेल इस्टॅब्लिश पोस्चर हे खूप महत्वाचे आहे टीचरसाठी. ॲज अ टीचर सिलेक्ट द एन्शुअर ॲज अ टीचर टू एन्शुअर युअर इफेक्टिव्ह प्रेझेन्ससाठी सुस्थापित पवित्रा स्वीकरण म्हणजे अडॉप्शन ऑफ वेल इस्टॅब्लिश पोस्चर हे खूप महत्वाचे असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ स्टेटमेंट रिप्रेझेंट ॲक्सेप्टेबल प्रिपोजिशन विथ रिस्पेक्ट टू टीचिंग लर्निंग रिलेशनशिप. तर चूज द करेक्ट कोड टू इंडिकेटेड युअर आन्सर. खालीलपैकी कोणते विधान अध्यापन शिक्षण संबंधाच्या संदर्भात स्वीकार्य प्रस्तावाचे प्रतिनिधित्व करते? तर वेन स्टुडंट फेल इन द टेस्ट इट इज द टीचर हू फेल्स. जेव्हा विद्यार्थी परीक्षेत नापास होतात तेव्हा शिक्षकच नापास होतो. की एव्हरी टीचिंग मस्ट एम टू इन्शुअर लर्निंग. प्रत्येक अध्यापनाचे उद्दिष्ट शिकणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. न शिकता शिकवता येईल. देअर कॅन बी टीचिंग विदाउट लर्निंग टेकिंग प्लेस, की देअर कॅन बी नो लर्निंग विदाउट टीचिंग. शिकवल्याशिवाय शिकताच येत नाही, की अ टीचर टीचर्स बट लर्न्स आल्सो. शिक्षक शिकवतो पण शिकतो सुद्धा, की रिअल लर्निंग इम्प्लाइज रोट लर्निंग म्हणजे वास्तविक शिक्षण म्हणजे रोट लर्निंग होय. सांगा बघू काय असणार आहे? तर अ, प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते विधान अध्यापन शिक्षण संबंधाच्या संदर्भात स्वीकार्य प्रस्तावाचे प्रतिनिधित्व करते? तर काय असणार आहे? एव्हरी टीचर मस्ट एम टू एन्शुअर लर्निंग, देअर कॅन बी टीचिंग विदाउट लर्निंग टेकिंग प्लेस, आणि काय असणार? अ टीचर टीचेस बट लर्न आल्सो. ऑप्शन्स दिलेले आहे. काय असणार आहे ऑप्शन्स? त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी असणार आहे आपलं. आणि बी कोणतं आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फिफ्थ. तर कोणतं आहे? टीचिंग लर्निंग रिलेशनशिप कसं असलं पाहिजे? अ टीचर टीचर्स बट लर्न्स आल्सो, आणि देअर कॅन बी टीचिंग विदाउट लर्निंग टेकिंग प्लेस, एव्हरी टीचिंग मस्ट एम इन्शुअर लर्निंग, आणि जर का वेन स्टुडंट फेल इन द टेस्ट इट इज द टीचर हू फेल्स. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज पोटेन्शियल फॉर अ नर्चरिंग क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग इज रिलेटिव्हली ग्रेटर. खालीलपैकी कोणत्या क्रियाकल्पांमध्ये सर्जनशील आणि गंभीर विचारांची जोपासना करण्याची क्षमता तुलनेने जास्त आहे? प्रिपेअरिंग रिसर्च समरी, प्रिपेअरिंग सेमिनार पेपर, पार्टिसिपेशन इन रिसर्च कॉन्फरन्स, की पार्टिसिपेशन इन वर्कशॉप. काय महत्वाचे आहे? पोटेन्शियल फॉर नर्चरिंग क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हटलं तर समरी लिहायला पण लागतेच आहे, सेमिनार पेपरला पण लागते, वर्कशॉप पण. पण जास्त कुठे लागते? जर का रिसर्च कॉन्फरन्स आपण कुठं हेल्ड करत जातोय संशोधन परिषदेत सहभागामध्ये, तर आपल्याला लागतं क्रिटिकल थिंकिंग. कारण आपल्याला
तिथे कॉन्फरन्समध्ये सहभागी दर्शवताना ते एकदम रिसर्च असणार आहे. त्यामुळे हे गंभीर विचारांची जोपासना करण्याची क्षमता तुलनेने जास्त असेल तिथे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग कॅन बी बेस्ट यूज ॲज अ ॲक्नोनियस टीचिंग ॲड. अतुल्यकालिक अध्यापन सहाय्य म्हणून खालीपैकी कोणते सर्वोत्तम वापरले जाऊ शकते? स्काईप, ब्लॉग, फेसबुक पोस्ट, ऑनलाईन चॅट, ईमेल, गुगल हँगआउट. सांगा बघू काय असणार आहे? काय वापरले जाते? ब्लॉग वापरले जाते, फेसबुक पोस्ट आणि ईमेल. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. आणि जे आहे अक्रॉनियस काय आहे? तर हे आहे ब्लॉग, फेसबुक पोस्ट आणि ईमेल, ज्यामध्ये तुम्ही कधी पण कमेंट्स करू शकता किंवा हे वन टू वन नाही नसते. आणि जे बाकी दुसरं जे आहे ते स्काईप आहे, ऑनलाईन चॅट, ते काय वन टू वन होते. त्याच्यासाठी रिसिव्हर पण लागतोय आणि सेंडर पण लागतोय आणि ते तुरंत लाईव्ह इंटरॅक्शन असते ते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर इथे काय विचारलं आहे? तर कॅन बी युज्ड इन अक्नॅरियस. तर आपलं उत्तर काय आहे? डी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वेन द लर्निंग आउटकम्स ऑफ स्टुडंट्स आर इन्शुअर्ड विथ द एम्प्लॉयमेंट ऑफ अ लेस रिसोर्सेस अँड इफोर्ट ऑन द पार्ट ऑफ टीचर, मोर इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ लर्निंग इज इव्हिडंट, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन विल डिस्क्राईब द टीचर मोस्ट अप्रोप्रिएटली. जेव्हा कमी संसाधनाच्या रोजगारसह आणि शिक्षकांच्या प्रयत्नाने स्वशिक्षणासाठी अधिक पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम सुनिश्चित केले जातात, त्याला काय ते कसे तुम्ही डिस्क्राईब कराल? टीचर इज सक्सेसफुल, शिक्षक यशस्वी आहे असं सांगाल, टीचर इफेक्टिव्ह आहे असे सांगाल, टीचर हुशार आहे, बुद्धिमान आहे असं सांगाल, की टीचर प्रॅक्टिकल आहे असे सांगाल? इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की यावरून ठरवायचं आहे टीचर कसा आहे. जेव्हा कमी संसाधनाच्या रोजगारसह आणि शिक्षकाच्या प्रयत्नाने स्वशिक्षणासाठी अधिक पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम सुनिश्चित केले जाते, तर ते कोणते शिक्षण करतोय? तर जो टीचर इज इफेक्टिव्ह, शिक्षक जेव्हा प्रभावी असते तेव्हा तो होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. असे एक्झाम्पल देऊन सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात जाण्याचे चान्सेस आहे. तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आपण व्यवस्थित सगळं वाचा. तुम्हाला खूप छान तुमचा अभ्यास होतोय. ठीक आहे. आणि आता पेपर येतं त्यामुळे भिवू नका आणि छान टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या. खूप प्रॅक्टिस करा. खूप चांगलं होईल. 15 प्रश्न घेतलेले आहे आपण या व्हिडिओमध्ये. 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. टेस्ट सीरीज जॉईन नसेल केले तर टेस्ट सीरीज घ्या आणि प्रॅक्टिस करा. खूप महत्त्वाचे आहे ते. आणि पेपर 1, पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. जोमाने अभ्यास करा. काहीच दिवस शिल्लक आहे. ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.